साहेब काय सांगाल, महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळावा आयोजित केलेला आहे, तर तुमची काय नियोजन नेमकं तुम्ही आता केलेलं? पहिल्यांदा सर्वांना जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एकीकरण समितीने 9 तारखेला बेळगावमध्ये महामेळावा आयोजित केलाय. या मेळाव्याला अजूनही बेळगावच्या जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेली नाही आणि तरीही तो मेळावा बेळगावचे सर्व मराठी भाषिक, महाराष्ट्र एकीकरण समिती सर्व नेतेगण हे गनिमी काव्यानं कुठं ना कुठंतरी हा मेळावा घेणार आणि यासाठी कोल्हापुरातून 1000 शिवसैनिकांना घेऊन छत्रपती महाराणी ताराबाईंचा पुतळा येथून आम्ही 9 तारखेला सकाळी 9:30 वाजता वाहनांच्या ताफ्यासह आम्ही कर्नाटककडे कूच करणार आहोत. एकीकडं आपण तिकडे जाणार म्हणताय, मात्र दुसरीकडं जिल्हाधिकारी जे बेळगावचे आहेत त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी तिथं घातलेली आहे. 144 कलम लागू करणार असं सांगितलंय आणि तडीपार करणार असल्याचं पण त्यांनी सांगितलंय. खरं तर स्वातंत्र्यानंतर आज एक चळवळ आंदोलन गेल्या अनेक जवळजवळ 6 दशकं यामध्ये जवळजवळ 4-5 पिढ्यांनी हे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे. या पार्श्वभूमीवर आज जर तुम्ही बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे, ठीक आहे, 144 जमावबंदीचा आदेश लवकर महाराष्ट्रातील नेत्यांना ते नेहमीच मज्जाव करतात. याही वेळेला त्यांनी आम्हाला मज्जाव घातलेला आहे. आम्ही अनेक वेळेला त्यांना हुलकावणी देऊन गनिमी काव्यानं भगवा झेंडा घेऊन बेळगावमध्ये आम्ही गेलेलो आहे. हा इतिहास पाहता आम्ही गनिमी काव्यानं या ठिकाणी बेळगावमध्ये प्रवेश करू, पण हद्दपार करणं, तडीपार करणं ही भाषा एका सरहदी अधिकाऱ्याला, एका जिल्हाधिकाऱ्यांना शोभत नाहीये. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.